कसं नियोजन असणार आहे, किती वाजता सभा, काय किती गर्दी अपेक्षा आहे आपल्याला? शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी यांचा जळगाव लोकसभेच्या करण पवार यांच्या प्रचारानिमित्त संध्याकाळी 5:30 वाजता त्यांचं जळगावमध्ये आगमन होईल. त्याच्यानंतर ते जैन हिल्सला जाऊन थोडा विश्राम करणार आहेत आणि साधारणतः 7 वाजेपर्यंत सभेस्थानी येऊन सभेला संबोधित करतील. गर्दी किती असेल, काय नियोजन कसं आहे? आपल्याला जी अपेक्षा आहे गर्दीची त्याच्यापेक्षा गर्दी निश्चित जास्त असेल. शिवतीर्थ भरून नक्कीच वाहील याची मी तुम्हाला माहिती देतो. भाजपाचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत अशी चर्चा, प्रवेश आहे त्या दिवशी त्यांचं असं बोललं जातं. काय ना अजून आपल्या घाई कशाला करायची, हळूहळू सगळं एकाच दिवशी केलं मग आपण टीजर दाखवून उपयोग काय, हळूहळू करू. गेल्या अनेक नेमकी काय भूमिका राहणार आहे? ज्या दिवशी निवडून येतोय भाजपचा बालेकिल्ला आहे, शक्ती प्रदर्शन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. शक्ती प्रदर्शन आम्हाला करायला लागत नाही. आम्ही केलेलं सभा, आम्ही केलेली रॅली, त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी कशी शक्ती दाखवायची ह्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. आम्ही जे आहे की आमच्या मागे असलेली जनता, ती जनता तिथे येणार आहे आणि त्याच्यामुळे आमची सभा झाल्यानंतर ज्यांचा आपण उल्लेख केला त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज लागणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांच्या कार्यकर्ते व नगरसेवकांची साधारण 3 तासहून अधिक बातचीत केली, म्हणजे झाडाधडती घेतलेली आहे. ह्याच्या मागचं कारण काय वाटतं? ते सध्या गुरुजींच्या भूमिकेत आहे, त्याच्यामुळे सध्या त्यांना पाठशाळा घ्यायची गरज लागलेली आहे. गेले इतके वर्षात ते पाठशाळा विसरले होते म्हणून सध्या ते गुरुजींच्या भूमिकेत नसून नगरसेवकांची पाठशाळा सुरू आहे. त्यांनी आज असं म्हटलंय गिरीश महाजनांनी की उद्धव ठाकरे हे भाजपसोबत होते म्हणूनच त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले, तर सोबत नसते तर 15 आमदार सुद्धा निवडून आले नसते. गिरीश महाजन हे विसरले की शिवसेनेसोबत भाजप होती सुरुवातीला आणि बाळासाहेब होते म्हणून दोघांचे त्यांचे 300च्या वरती खासदार झालेत. शिवसेनेच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात भाजप वाढलेली आहे हे त्यांनी विसरू नये. त्याच्यामुळे उद्धवजींचा हा नंतरचा काळ आहे, पण माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या मुळेच ही भाजप वाढली हे त्यांना विसरता कामा नये. कारण त्यावेळेला त्यांचे फक्त 2 खासदार होते. आज जे काही दिसतंय हे शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे वैभव आहे. तर त्याच्यामुळे आमचे किती आमदार आणि किती खासदार होते त्यापेक्षा आपण कुठे होतात याचा जरा गिरीश महाजनने अभ्यास करावा. उमेदवार स्मिता वाघ म्हणतायत, त्यांना प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरेंच्या सभेचा उमेदवाराला काही फायदा होईल का, तर त्यांनी उत्तर दिलं आहे की 2.5 वर्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते, त्यांनी काय कामगिरी केली ती लोकांसमोर आहे आणि आम्ही 2.5 वर्षात काय केलं ते लोकांसमोर आहे. स्मिता वाघांनी, त्या महिला आहेत त्यांच्यावर मी जास्त बोलणार नाही, पण त्यांनी 5 वर्षात काय काम केलेलं आहे त्याचा प्रत्यय अंमळनेरच्या मागच्या 5 वर्षाच्या सभेत आपण पाहिला आहे. तिथे जी लाथाबुक्कीची हाणामारी झाली हेच त्यांच्या कार्याची पावती आहे. तर त्याच्यामुळे स्मिता वाघांनी काय काम केलं आणि उद्धवजींनी काय काम केलं, स्मिता वाघांनी उद्धवजींच्यावर बोलण्याची उंची कधी गाठण्याचा प्रयत्न करू नये. त्या उमेदवारासाठी गडकरी असतील, फडणवीस, अमित शहा, योगी इतक्या नेत्यांच्या, मोठ्या नेत्यांच्या सभा घ्यावा लागत आहे. असं वाटतंय का त्यांना भीती वाटते की आपली सीट येणार नाही? आपण पाहिलं असेल की मागच्या लोकसभेमध्ये सर्व सोबत असताना, उद्धवजी सोबत असताना मोदीजींना फक्त 6 सभा घ्याव्या लागल्या होत्या आणि आज सर्व एकत्र आहेत, फक्त उद्धवजी बाजूला आहेत, त्यांना 22 सभा घ्याव्या लागत आहेत. अमित शहाच्या सुद्धा तेवढ्याच सभा होत आहेत. याचा अर्थ उद्धवजींचं काय नेतृत्व आहे हे त्यांना कळलंय, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र सोडवत नाही. जळगावमध्ये पण तीच परिस्थिती असं वाटतं, त्यामुळे तीच परिस्थिती जळगावात सुद्धा आहे. साहेब, गिरीश महाजन असं म्हणताय की त्यांना हार दिसते आहे जळगाव लोकसभेमध्ये म्हणून ते आता ईव्हीएमवर त्याचं भांडा फोडत आहे. एक लक्षात घ्या, गिरीश महाजननी सुरुवातीला 5 लाखाचं मताधिक्य सांगितलं, हळूहळू कुठपर्यंत आले आपण पाहिलंय. त्याच्यामुळे जर आम्हाला हार दिसली असती तर त्यांनी स्वतःच्या तोंडाने मताधिक्य कमी केलं नसतं. त्यांनी तर 5 लाखाच्या वरती जायला पाहतं ना. मी तर मला ज्या वेळेला विचारलं त्यांनी विचारलं होतं, आपल्या माध्यमातून विचारणं केलं
की त्यांना किती तर मताधिक्य असेल. मी तर आपल्या माध्यमातून 19 लाखाचं मताधिक्य त्यांना असेल असं आपण सांगितलं होतं. ते तर 5 लाखाच्या खाली यायला लागलेत. त्याच्यामुळे माझा पराभव दिसतोय म्हणून मी ईव्हीएमवर दोष देतोय की गिरीश महाजनना स्मृतिभ्रंश झालाय, हे त्यांचंच त्यांनी ठरवावं ना. ओके.